ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. लोकसंग्रहार्थ कर्म विभागाचा निष्कर्ष भाग 8. ओवी आहेत 186 ते 191. गीतेचा श्लोक आहे 30. श्लोक 20 पासून भगवंतांनी ज्ञानी मनुष्याने लोकसंग्रहार्थ कर्म का करावे ते सांगितलं होतं. आता या श्लोकात भगवान अर्जुनाला स्वधर्माचरण करण्यास सांगणार आहेत. श्लोक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतस निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून सर्व कर्मे मला समर्पण करून निरीच्छ व निरहंकार होऊन संशयरहित असा तू युद्ध कर. तरी उचिते कर्मे आघावी तुवा आचरवनी मज अर्पावी परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. सर्व विहित कर्मे करून ती तू मला अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. हे विहित कर्म मी त्याचा करता अथवा अमुक करण्याकरता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात येईल तर तो येऊ देऊ नकोस. तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस, सर्व कामनांना टाकून दे आणि सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. आता कोदंड घेऊन हाती आरूढ पायी रथी देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने. आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. जगे कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी यया भारा पासोनी सोडवी मेदिनी हे. या जगात तू आपली कीर्ती वाढव व आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचून काही बोलो नये. आता अर्जुना संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही बोलू नकोस. या अध्यायाच्या आरंभी 2 निष्ठा सांगितल्या, कर्मयोग आणि कर्मसन्यास. त्यातील कर्मयोगाच्या विवेचनाला भगवंताने 5व्या श्लोकापासून सुरुवात केली होती. त्या विवेचनाचा या श्लोकात समारोप झालेला आहे. कर्मयोगाने आपले कर्म कशा प्रकारे करावे म्हणजे त्यामुळे इहलोकी व परलोकी निश्रेयस प्राप्त होते ते येथे स्पष्ट केलेले आहे. दुसऱ्या अध्यायातील 45व्या श्लोकात कर्मयोगाचे जे निर्द्वंद्व, नित्यसत्वस्थ, निर्योगक्षेम, आत्मवान आणि निस्त्रैगुण्य हे 5 अंश तात्विक स्वरूपात सांगितलेले होते, त्याचे व्यावहारिक रूप आताच्या या श्लोकात भगवंतांनी स्पष्ट केलेले आहे. या लक्षणाने युक्त होऊन युद्ध कर्म कसे करता येईल अशी शंका अर्जुनाने घेऊ नये म्हणून युद्ध कर्माला ही 5 लक्षणे लावून दाखवलेली आहेत. तू अध्यात्म चेतस हो म्हणजे आत्मवान हो, आपली कर्मे माझ्या ठाई समर्पण कर म्हणजे निर्योगक्षेम हो, फलाशरहित हो म्हणजे निर्द्वंद्व हो, आणि ममत्व बुद्धी सोडून शुद्ध चित्त हो म्हणजे नित्य सत्वस्थ हो, आणि विगत ज्वर युद्धस्व म्हणजे निस्त्रैगुण्य. भगवंताने येथे अर्जुनाला युद्धस्व विगत ज्वर अशी स्पष्ट आज्ञा दिलेली आहे. संशयरहित होऊन निस्त्रैगुण्य प्राप्त करून युद्ध करण्यास सांगितलेले आहे. त्यासाठी पहिल्या 4 पायऱ्या आहेत. त्या जर आत्मसात केल्या तरच अर्जुनाला युद्धाख्य कर्म त्रिगुणातीत होऊन करता येईल. अर्जुनाच्या मनात जी युद्धाविषयीची पापाची भावना, शोक, मोह, भीती उत्पन्न झालेली होती ती पहिल्या 4 पायऱ्या आत्मसात केल्या तर नाहीशी होऊन त्याचे मन संशयरहित झाले असते व त्याने निशंक मनाने युद्ध केले असते. अशा प्रकारे भगवंतांनी कर्मयोगाचे तात्विक स्वरूप जे दुसऱ्या अध्यायात वर्णिले होते त्याचे व्यावहारिक स्वरूप या अध्यायात स्पष्ट केलेले आहे. ज्ञान, भक्ती, कर्म व संन्यास या सर्वांचा समन्वय करून श्रीकृष्णाने जीवनविषयक तत्वज्ञानाची उभारणी केली. त्याचे सार त्यांनी या श्लोकात सांगितलेले आहे.
श्रीकृष्ण म्हणतात की तू आत्मनिष्ठ चित्ताने आपली सर्व कर्मे मला समर्पण कर, निरीच्छा व निरहंकार हो आणि युद्ध कर. या श्लोकात ज्ञान, कर्म, भक्ती आणि संन्यास या सर्वांचा समन्वय झालेला आहे. चित्त आत्मनिष्ठ करणे म्हणजे ज्ञान, कर्मे मला अर्पण करणे म्हणजे भक्ती, निरीच्छा व निरहंकार होणे म्हणजे संन्यास आणि युद्ध करणे म्हणजे कर्म. एकूण कर्मयोगाचे सारभूत तत्वज्ञान सांगणारा हा श्लोक आहे. ज्ञानदेवांनी यावर लिहिलेल्या 6 श्लोकांच्या टीकेत पहिल्या 2 ओव्यात कर्मे कशी कर ते सांगितले आहे व श्लोकाचा भावार्थ स्पष्ट केलाय. ज्ञानदेव म्हणतात की तू उचित कर्मे करून मग मला अर्पण कर. ते करत असताना चित्तवृत्ती आत्मस्वरूपी स्थिर असावी. आत्म्याच्या अमरत्वाचा, अकर्तृत्वाचा विसर पडू देऊ नये. तसेच ही कर्मे मी करत आहे असा अभिमानही बाळगू नये. कर्मे प्रकृतीकडून होत आहेत याची निरंतर जाणीव ठेवावी. नंतर 3ऱ्या ओवीत मूळ श्लोकात न सांगितलेला भागवत धर्माचा एक सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. ज्ञानदेव म्हणतात तुवा शरीर परा नोहावे. सर्वसाधारणपणे मनुष्य देह म्हणजे आपण व देहाची सुखदुःखे ती आपली सुखदुःखे असे मानत असतो. त्यामुळे देहसुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. देहासक्ती वाढली की मनुष्य कर्तव्यच्युत होतो. म्हणून कर्मयोगाने शरीरपर होता उपयोगी नाही. तसेच कर्म करत असताना त्यांच्या मागे कोणतीही कामना असू नये. थोडक्यात कर्तव्यच्युतीला कारणीभूत होणारी देहासक्ती ठेवू नये व उचित कर्मे करत असताना कामना ठेवू नये. हे सर्व करत असताना जे भोग प्राप्त होतील ते भोगायला हरकत नाही. पुढे भगवंतांच्या युद्धस्व विगत ज्वरहा यावर त्यांनी 3 ओव्यात उत्कृष्ट विवेचन केलेले. ज्ञानदेव म्हणतात की अर्जुना तू आता हातात धनुष्यबाण घे, रथावर आरूढ हो आणि वीरवृत्तीला आलिंगन दे. कौरवांची करुणा आल्यामुळे अर्जुनाने धनुष्यबाण खाली टाकून दिलं होतं. करुणेला जवळ केल्यामुळे त्याच्या मानी अशा वीरवृत्ती रूपी पत्नीनं त्याचा त्याग केला होता. ज्ञानदेव सांगतात की आता त्या वीरवृत्तीला आलिंगन दे, तिला जवळ कर. या जगात तो तुझी कीर्ती वाढव. म्हणजे वीरवृत्ती अंगीकारली तरच कीर्ती वाढणार आहे. करुणेने कीर्ती वाढणार नाही. कारण अकाली उद्भवलेली करुणा ही योग्य नाही. संशय सोडून दे. दुसरे काही न बोलता फक्त युद्धाकडे लक्ष दे व पृथ्वीवर वाढलेला हा दुष्टांचा भार नाहीसा कर. ज्ञानदेवांनी निर्भय व निशंकपणे युद्धाचा पुरस्कार केलेला आहे. पुढे भगवंतांनी आपण सांगितलेले हे तत्वज्ञान सार्वकालिक कसे आहे ते सांगितले. तो भाग आपण उद्या पाहू.